राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे बीड. आपण एक महिन्यापासून या सगळ्या बातम्या वाचत असाल, ऐकत असाल, पाहत असाल. आणि बीडमध्ये गुन्हेगारी, दादागिरी, खून, खंडणी, बलात्कार हे फार वर्षापासून चालू आहेत. ही सरपंच देशमुख यांचा जो खून झाला त्यावर ही बातमी आता म्हणजे आपल्या भाषेत म्हणायचं म्हणजे कसं 99 गुन्हे झाले, 100वी झाली. आता ही 99 झाली होते, 100वी झाली. शिवपालाचे 100 गुन्हे झाल्यानंतर त्याला शिक्षा झाली होती. अशा प्रकारचं जे काही महाभारतात आपल्याकडे वाक्य आहे प्रचलित बोलीभाषेमध्ये, आपणही म्हणतो की जी पायली भरली ती पायली भरली आता. आणि आता गुन्हेगारांच्या बद्दल परळी आणि बीडमध्ये आता यांना पुढे स्कोप राहणार नाही लक्षात राहतं. ही जी सरपंच देशमुख यांचा जो खून केला आहे तो खंडणीसाठी, आणि देशमुख यांना जे मारलं आहे ते भयानक आहे. हे आपण बातम्यावरून समजू शकतो. आता वस्तुस्थितीला अजून आपण ज्या दिवशी चार्जशीट दाखल होईल, जो काही एवढंच येईल त्याप्रमाणे आपण कायद्याचं मत देऊ शकतो. आपण तोपर्यंत आपण ही बातमी जी आहे जो आका वाल्मिकी कराड हा तिथलचा सगळ्यात मोठा गुत्तेदार म्हणा, कॉन्ट्रॅक्टर म्हणा, कशाचा, परळीमधून जी काही राख निघत होती त्या राखेचा मोठा ठेकेदार होता. म्हणजे अघोषित तो टेंडर घेत नव्हता, पण प्रत्येक वायवा जी नावाची आता 50 चाकाची गाडी आहे त्याच्यामागे त्याला 20,000 रुपये मिळत होते हप्ता. आणि असं रोजचं कमीत कमी 1 कोटीचं टार्गेट होतं असं माहितीतून येते. आणि त्यामध्ये रोज 500 ते 600 ट्रक हा राख उचलली जायची. याशिवाय मटका, पत्ते, क्लब आणि भ्रष्टाचारी अधिकाऱ्याकडून हप्ता घेणे, असे सगळे बेकायदेशीर जे काही त्या जिल्ह्यामधून वसुली व्हायची, ती किती प्रमाणात असेल हे माहीत नाही आता. पण आता हे बीड जिल्हा, आपण पेपरवर वाचलं असेल की बीड जिल्हा म्हणजे बिहार असा शब्द जो वापरला तो तंत्र खरा आहे, यात दुमत नाही आहे. असे बरेचसे प्रकरण आहेत की जे उघडकीला आले नाही. कित्येक लोकांना मारलं, खून केलं, असं एक माहिती होती का आलेली बातमी होती की बीड जिल्ह्यामध्ये कोणतंही टेंडर निघालं ते घेण्यासाठी, जे काही टेंडर घेण्यासाठी अर्ज भरायचे त्या लोकांना तिथपर्यंत पोहोचू द्यायचं नाही हे काम होतं. त्यांना बाहेरच्या बाहेर धमक्या देणे, त्यांना बीडमध्ये न येऊ देणे, आणि आले तर त्यांना मारून पुन्हा हाकलून देणे बीडच्या हद्दीच्या बाहेर. अशा प्रकारचे प्रकार खूप झालेले आहेत. आता यामध्ये सगळ्याचा रोष एका व्यक्तीवर आहे, तो म्हणजे मंत्री धनंजय मुंडे. आणि सत्य भारतातल्या राजकारणातल्या लोकांच्या सहभागाशिवाय या गोष्टी शक्य नाही आहेत. आणि या ठिकाणी या सगळ्याच बाबतीची आता चौकशी व्हायलाच पाहिजे. आणि धनंजय मुंडे यांनी स्वतः राजीनामा द्यायलाच पाहिजे, ही नैतिक जबाबदारी आहे. कारण की त्यांनी त्याची जी मेव्हणी आहे तिच्याशी लग्न केलं असं तिचं म्हणणं आहे. तिला एक मुलगा आहे आणि तिनं जे काही तिच्या धनंजय मुंडेवर
आरोप केले, त्यावरून मागेसुद्धा एक वादक वाचलं होतं. तेव्हा त्यांना राजीनामा घेतला गेला नव्हता. ही जेव्हा शिवसेनेसोबत युती होती राष्ट्रवादी काँग्रेसची, त्यामध्ये शरद पवार यांनासुद्धा येऊन पत्रकार परिषद घेऊन निवेदन द्यावं लागलं. जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल सगळेच म्हणत आहेत की यांचा राजीनामा घ्या, राजीनामा घ्यायलाच पाहिजे. त्यात आज भर आहे की जे अजित पवार यांनी सांगितलं की बाबा जोपर्यंत धनंजय मुंडे हे आरोपी ठरत नाहीत, त्याच्यावर तो कोणता पुरावा मिळत नाही, तोपर्यंत राजीनामा देणार नाहीत. ही हाईट झाली आता. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही गोष्ट सर करू नये. आज ज्या स्थितीमध्ये हे गव्हर्नमेंट आहे, यामध्ये ज्यांच्यावर काही खटले आहेत, ज्यांच्याबद्दल संशय आहे, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, अशा कोण्याच मंत्र्याला मंत्री केलेलं नाही आहे. त्यात हा धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळात आहे. छगन भुजबळसारख्या भ्रष्टाचारी मंत्र्याला, जो जेलमध्ये राहिलेला आहे, त्यालासुद्धा मंत्री केलं नाही. आणि यामध्ये फडणवीस यांनी त्यांना कोणते PA ठेवायचे त्याची परवानगी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून घेतल्याशिवाय ठेवता येणार नाही, एवढी काळजी घेतलेली आहे. तर मग धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायलाच पाहिजे. एवढं सगळं होत असताना शक्य नाही हो असं म्हणू आपण आजच्या स्टेटला की धनंजय मुंडेची काही इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. पण जेव्हा जनतेमधून, सगळ्या पक्षाकडून, सगळ्या लोकांकडून जेव्हा रोष येतो, तेव्हा तर राजीनामा घ्यायलाच पाहिजे. आता नैतिक जबाबदारी म्हणून धनंजय मुंडेला काय म्हणता येत नाही. नैतिकता करा हे म्हणणं चुकीचं आहे. आज फडणवीस साहेबांनी आपल्या सरकारची प्रतिमा स्वच्छ राहण्यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं महत्त्वाचं आहे, मस्ट आहे. जोपर्यंत ही चौकशी होत नाही, तोपर्यंत या माणसाला मंत्रिपदापासून मुक्त केलं पाहिजे. आणि बऱ्याचशा घटना आहेत की ज्या दाबल्या गेलेल्या आहेत. कारण या जिल्ह्यावर या मुंडे परिवाराचं खूप मोठं वर्चस्व राहिलेलं आहे. तर ते राजकीय आहे, सामाजिक आहे, जाती आहे. आणि त्या ठिकाणी जे काही अधिकारी वर्ग राहायचा, पोलीस खात्यात असो, महसूलमध्ये असो, कोणत्याही खात्यात अधिकारी हा यांनी बदलून आपला नियुक्त केलेला असणार आहे. म्हणून आजच्या स्टेटला धनंजय मुंडे यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा, अजित पवारांनी घ्यावा, नाहीतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना मंत्रिमंडळातून बाजूला करावं. हे महत्त्वाचं आहे जोपर्यंत चौकशी होत नाही. आणि या प्रकरणामध्ये चांगला ऑफिसर, तपासणारा नेमणूक केलं पाहिजे. आणि हा खटला महाराष्ट्रातले प्रसिद्ध फौजदारी वकील आहेत उज्ज्वल निकम यांनी चालवला पाहिजे. कारण या खटल्याला चांगला न्याय फक्त एकमेव वकील देऊ शकतो, जो उज्ज्वल निकम आहे. त्यांच्याशिवाय या प्रकरणामध्ये दुसरा कोणताही वकील न्याय देऊ शकणार नाही. म्हणून ही केस उज्ज्वल निकम साहेबाकडे द्यावी आणि यामध्ये चांगला ऑफिसर तपास करणारा नेमावा, जो IPS कॅडरचा आहे आणि ज्याला जास्त अनुभव आहे. पण त्यामध्ये तपासामध्ये जे काही निघेल त्यानंतर मग पुन्हा धनंजय मुंडेला मंत्री करावं. तिथं ते इन्व्हॉल्वमेंट नाही सापडली, कोणता पुरावा नाही सापडला तर काही हरकत नाही. मी माझं मत आपल्यासमोर व्यक्त केलं आहे. आपण आपलं काय मत असेल ते माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्यावं. जय श्रीराम.